यूट्यूबवरील सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. इयत्ता 4थी मंथन बुद्धिमत्ता चाचणी. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे वर्गीकरण. त्यामध्ये उपघटक, गटात न बसणारा शब्द, व्यवसाय 4. प्रश्न 1 ते 50. खालील प्रत्येक प्रश्नातील विसंगत पर्यायाचा क्रमांक छायांकित करा. प्रश्न पहिला, आंबट, तिखट, कडू, गोड. मित्रांनो, या 4 पर्यायामध्ये विसंगत पर्याय कोणता आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 2 तिखट. कारण की पर्याय क्रमांक 2 तिखट सोडून बाकीच्या सर्व चव आहेत. आंबट, कडू, गोड या चव आहेत. तिखट ही चव नाही आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तिखट. प्रश्न दुसरा, हर्ष, तोष, वर्ष, प्रमोद. मित्रांनो, वर्ष सोडून बाकी राहिलेले सर्व पर्याय हे समानार्थी शब्दाचे आहेत. हर्ष, तोष, प्रमोद हे सर्व शब्द आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वर्ष हा शब्द वेगळा आहे, म्हणून हा पर्याय विसंगत आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 वर्ष. प्रश्न तिसरा, झेंडा, तिरंगा, ध्वज, निशाण. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 तिरंगा. तिरंगा सोडून राहिलेले सर्व शब्द समानार्थी आहेत. झेंडा, ध्वज, निशाण. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तिरंगा. प्रश्न नंबर 4, बांगडी, चेंडू, कडे, चाक. मित्रांनो, उत्तर आहे चेंडू. बांगडी, कडे, चाक या भरीव वस्तू नाही आहेत. चेंडू हा भरीव आहे, म्हणून हा विसंगत पर्याय आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 चेंडू. प्रश्न 5, शांत, दयाळू, प्रामाणिक, संतोष. पर्याय क्रमांक 4 संतोष सोडून बाकी राहिलेले सर्व हे माणसाचे स्वभाव आहेत. शांत स्वभाव, दयाळू स्वभाव, प्रामाणिक स्वभाव. आता संतोष हा असा काही स्वभाव नाही आहे, म्हणून हा विसंगत पर्याय आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 संतोष. प्रश्न 6, काळा कुट्ट, हिरवागार, निळा भडक, पांढरा शुभ्र. मित्रांनो, निळा भडक हा रंग नाही आहे. काळा कुट्ट, हिरवागार, पांढरा शुभ्र हे रंग आहेत. निळा भडक असा रंग नसतो. म्हणून 6व्या प्रश्नाचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 निळा भडक, आणि हा विसंगत पर्याय आहे. प्रश्न 7, शरद, ग्रीष्म, शिशिर, मृग. मित्रांनो, मृग हे नक्षत्र आहे. शरद, ग्रीष्म आणि शिशिर हे ऋतू आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत आहे. म्हणूनच 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मृग. प्रश्न 8, पाटी, पेन, पेन्सिल, लेखणी. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 पाटी सोडून सर्व लिहिण्याचे साधन आहेत. म्हणजे पेन, पेन्सिल, लेखणी हे आपण लिहिण्यासाठी वापरतो. पाटी ही वेगळी असते, पाटीवर लिहिलं जातं. हा विसंगत पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पाटी. प्रश्न नंबर 9, पाय, हृदय, फुफ्फुस, यकृत. विसंगत पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पाय. मित्रांनो, हृदय, फुफ्फुस, यकृत हे माणसाच्या अंतर्गत अवयव आहेत. पाय हा बाहेरचा अवयव आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पाय. प्रश्न 10, कंदील, ट्यूबलाईट, बल्ब, वीज. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 वीज सोडून बाकी राहिलेल्या सर्व वस्तू आपल्याला प्रकाश देतात. मग कंदील असेल, ट्यूबलाईट असेल आणि बल्ब असेल, या सगळ्या आपल्याला प्रकाश देतात. वीज म्हणजे अशी प्रकाश देणारी वस्तू नाही आहे, म्हणून तो विसंगत पर्याय आहे. 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वीज. प्रश्न नंबर 11, मोगरा, गुलाब, पारिजातक, धोत्रा. विद्यार्थी मित्रांनो, धोत्रा सोडून बाकीचे सर्व फुले सुवासिक आहेत. मोगरा, गुलाब, पारिजातक हे सुवासिक फुले आहेत. धोत्रा हे सुवासिक फूल नाही आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 धोत्रा. प्रश्न नंबर 12, साग, तुळस, हिरडा, बिब्बा. विद्यार्थी मित्रांनो, साग सोडून राहिलेल्या सर्व आयुर्वेदिक वनस्पती आहेत. मग तुळस असेल, हिरडा असेल, बिब्बा असेल या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. पर्याय क्रमांक 1 साग हा विसंगत पर्याय आहे.
म्हणून 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 साग. प्रश्न नंबर 13 वांगी, मेथी, भेंडी, गवार. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मेथी ही पालेभाजी आहे. बाकीच्या सर्व फळभाजी वर्गात येतात, म्हणून 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेथी. प्रश्न नंबर 14 शुभ्र, पांढरा, सदरा, सफेद. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सदरा सोडून राहिलेले सर्व रंग आहेत. सदरा ही अंगात घालण्याची वस्तू आहे, बाकीचे सर्व रंग आहेत, म्हणून 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सदरा. प्रश्न नंबर 15 मिरी, चेरी, लवंग, दालचिनी. मित्रांनो, चेरी हे फळ आहे. मिरी, लवंग आणि दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ आहेत, म्हणून 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चेरी. प्रश्न नंबर 16 गोदावरी, चंद्रभागा, वैनगंगा, यमुना. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 यमुना ही महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे हिमालयात उगम पावणारी नदी आहे आणि बाकीच्या सर्व गोदावरी असेल, चंद्रभागा असेल, वैनगंगा असेल या महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नद्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत आहे. म्हणूनच 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 यमुना. प्रश्न नंबर 17 नफा, विक्री, दलाल, खरेदी. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 दलाल. दलाल ही व्यक्ती असते आणि नफा असेल, विक्री असेल, खरेदी असेल हे व्यवहार करताना वापरले जाणारे शब्द आहे. पण दलाल ही व्यक्ती असते आणि बाकीचे व्यवसाय करताना वापरले जाणारे शब्द आहेत, म्हणून 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दलाल. प्रश्न नंबर 18 पान, सुपारी, देठ, चुना. मित्रांनो, देठ हा पर्याय विसंगत आहे. पान, सुपारी आणि चुना आपण जे पान खातो त्या पानाच्या सोबत आपण चुना लावतो, त्याला सुपारी आणि पान हे 3 एकत्र करतो, त्यामध्ये देठ घेत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा देठ हा विसंगत पर्याय आहे, म्हणून 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 देठ. प्रश्न नंबर 19 पान, दान, पक्ष, कान. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 पक्ष हा शब्द सोडून राहिलेले 3 शब्द पान, दान, कान या शब्दामध्ये पहिलं अक्षर जे आहे ते आकारांत आहे, म्हणजे प अधिक आ पान, द अधिक आ दान आणि क अधिक आ कान, म्हणजे हे 3 पर्याय आकारांत आहेत आणि पर्याय क्रमांक 3 हा विसंगत आहे, म्हणून 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पक्ष. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा आपला प्रश्न नंबर 20 चपला, पायमोजे, बूट आणि जोडे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगा. आजचा हा आपला व्हिडिओ संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.